दंडवत प्रणाम. मोक्षप्राप्तीनंतर काय होते? अज्ञान नष्ट झाले, आद्यमळ नष्ट झाला, अहंकार संपला. पण त्यानंतर जीवाची अवस्था कशी असते? परमेश्वर भक्ताला काय देतो? आणि सर्वात महत्त्वाचे, परमेश्वर स्वतः भक्तासमोर प्रकट होतो का? उद्धरण प्रकरणातील सूत्रे 56 ते 60 या संपूर्ण ब्रह्मविद्येच्या परमोच्च अवस्थेचे वर्णन करतात. अज्ञान नष्ट झाले की सर्व बंधने तुटतात. 56वे सूत्र सांगते, तळीचिल हाणी तलेयाम वरीचिल पडेन उतरंडी गडबडी. एक सुंदर दृष्टांत येथे दिला आहे. कल्पना करा, एकावर एक ठेवलेले अनेक माठ आहेत. जर सर्वात खालचा माठ काढला तर वरचे सर्व माठ आपोआप कोसळतात. त्याचप्रमाणे संसारातील सर्व दुःख, बंधनं, विकार, अहंकार, कर्म यांचे मूळ एकच आहे, अज्ञान. जेव्हा परमेश्वर त्या मूळ अज्ञानाचा नाश करतो तेव्हा बाकी सर्व बंधने आपोआप तुटतात. मायापारंगत अवस्था. 57वे सूत्र सांगते, मग परमेश्वरू तेया ते मायापारंगत करीतीही. मायापारंगत म्हणजे मायेच्या पलीकडे जाणे. आतापर्यंत जीव मायेच्या प्रभावाखाली होता. माया त्याला जन्ममृत्यूच्या चक्रात बांधून ठेवत होती. परंतु आता परमेश्वर स्वतः त्याला त्या मायेच्या पलीकडे नेतो. ही मुक्तीची अत्यंत उच्च अवस्था आहे. साधनाची गरज का संपते? 58वे सूत्र सांगते, साध्याची या प्राप्ती साधन निवर्तेनः. जोपर्यंत ध्येय प्राप्त झालेले नसते तोपर्यंत साधना आवश्यक असते. भक्ती, स्मरण, अनुसरण, तप, ज्ञान हे सर्व साधन आहेत. परंतु जेव्हा परमेश्वराची प्राप्ती होते तेव्हा साध्य प्राप्त झाल्यामुळे साधनाची आवश्यकता उरत नाही. जसे नदी समुद्राला मिळाल्यावर तिचा स्वतंत्र प्रवास संपतो, तसेच येथे साधनाचा प्रवास संपतो. परमेश्वराची अनुभूती. 59वे सूत्र अत्यंत मधुर आहे. परमेश्वरू भक्तासी आपुली अनुभूती रती देतीही. मोक्ष म्हणजे केवळ दुःखाचा अभाव नाही. मोक्ष म्हणजे परमेश्वराची अनुभूती. परमेश्वर स्वतः भक्ताला आपल्या स्वरूपाचा अनुभव देतो. हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो. तो वाचून समजत नाही, तो फक्त अनुभवता येतो. रती म्हणजे दिव्य आनंद सूत्रातील रती हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे रती म्हणजे सांसारिक सुख नव्हे, तर परमेश्वरामध्ये असलेला दिव्य आनंद. भक्ताच्या अंतःकरणात असा आनंद प्रकट होतो जो कोणत्याही भौतिक गोष्टीवर अवलंबून नसतो. हा आनंद न संपणारा असतो. परमेश्वर स्वतः प्रकट होतो. 60वे सूत्र संपूर्ण उद्धरण प्रकरणाचा परमोच्च बिंदू आहे. भक्तासी आपण पे समोर देती. म्हणजे परमेश्वर स्वतः भक्तासमोर प्रकट होतो. ही महानुभाव तत्वज्ञानातील सर्वोच्च प्राप्ती आहे. येथे भक्ताला फक्त ज्ञान मिळत नाही, फक्त मोक्ष मिळत नाही, तर साक्षात परमेश्वराचे दर्शन होते. उद्धरण प्रकरणाचा अंतिम प्रवास. जर आपण संपूर्ण उद्धरण प्रकरणाचा प्रवास पाहिला तर तो असा दिसतो. परमेश्वर अवतार घेतो, जीवांना संबंध देतो, प्रेम आणि भक्ती निर्माण करतो, अनुसरण करवून घेतो, सामान्य ज्ञान देतो, सत्ता ज्ञान देतो, विशेष ज्ञान देतो, अज्ञानाचा नाश करतो, माया पार नेतो, स्वतःची अनुभूती देतो, स्वतः समोर प्रकट होतो. हा जीवाच्या उद्धाराचा संपूर्ण नकाशा आहे. तात्विक संदेश या सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, अज्ञान हे सर्व बंधनांचे मूळ आहे. अज्ञान नष्ट झाले की संसार बंधने तुटतात. परमेश्वर जीवाला मायेच्या पलीकडे नेतो. साध्य प्राप्त झाल्यावर साधनाची गरज संपते. भक्ताला परमेश्वराची अनुभूती मिळते. भक्ताला दिव्य आनंद प्राप्त होतो. शेवटी परमेश्वर स्वतः प्रकट होतो.
फ्लो टू रिमेंबर सूत्रे 56 ते 60. लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. अज्ञानाचा नाश, बंधनांचा अंत, माया पारंगत, साधन निवृत्ती, परमेश्वराची अनुभूती, दिव्य रती, परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन. मेमरी फॉर्म्युला: अज्ञाननाश, मायापार, साध्यप्राप्ती, अनुभूती, रती, दर्शन. कन्क्लूजन: उद्धरण प्रकरणातील ही अंतिम सूत्रे आपल्याला सांगतात की मोक्ष म्हणजे केवळ दुःखातून सुटका नाही. मोक्ष म्हणजे मायेच्या पलीकडे जाणे, परमेश्वराची अनुभूती मिळणे, दिव्य आनंद प्राप्त होणे आणि शेवटी साक्षात परमेश्वराचे दर्शन होणे. हीच जीवाच्या आध्यात्मिक प्रवासाची अंतिम पूर्णता आहे आणि हाच उद्धरण प्रकरणाचा सर्वोच्च निष्कर्ष आहे. तुमच्या मते या सूत्रांमधील सर्वात गहन विचार कोणता आहे? मायापारंगत अवस्था, साधन निवृत्ती, की परमेश्वर स्वतः भक्तासमोर प्रकट होतो हा सिद्धांत? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या